नमस्कार सर्वांना, आता स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. चला तर आज आपण ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर 4 टक्स ब्लाऊज शिवायला पण खूप सोपा असतो आणि म्हणजे एकदम लवकर शिवून होतो. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं, जुन्या मापावरून ब्लाऊजची आता म्हणजे असे ब्लाऊजची मापे काढायचे जुन्या ब्लाऊजवरून. तर सगळ्यात अगोदर उंची घेते मी. हे बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची 14 आली आहे आणि ब्लाऊजची उंची घेताना कधी पण पाठीच्या भागाकडून आपल्याला घ्यायची असते. तर बघा, ब्लाऊजची पूर्ण उंची घेणार आहे आता मी आणि त्यामध्ये आपल्याला मार्जिनसाठी आपल्याला 1+ ॲड करणार आहोत आपण. तर 14 उंची आले. तर बघा, हे 15 वरती मी एक मार्किंग करून घेतले आणि मी मेन म्हणजे कमरेचा भागाचा आणि छातीच्या भागाचं जे माप आहे ते काय करते, मी छातीच्या भागावरूनच काढते कमरेच्या भागाची पण मापे. काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण की आपला अर्धा इंच पाठीचं टक्स टाकावं लागतं, म्हणून कधी पण छातीच्या भागावरून काढलं तरी मी सोपं पडतं. तर हे बघा, छाती रुंदी घेता वेळेस आपल्याला काय करायचं, हुकपट्टीचा जो भाग आहे त्या साईडने घ्यायची. तर हे बघा, इथं किती आलं आहे, 9 आलं. आपला छातीचा भाग किती आला आहे, 9 आला, 9 आलेला आहे. तर त्यात आपल्याला काय करायचं असतं, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं असतं एक्स्ट्राचा कपडा. हे बघा, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी मी घेते. एकदम छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे, व्हिडिओ स्किप करू नका. आणि आपली जी योगपट्टी म्हणतो आपण, क्रॉस पट्टी, ती 2 इंचावरती घ्यायची असते. आणि आपण कटोरी ब्लाऊज असेल तर ते 2.5 इंचावरती घेतो, पण 4 टक्स ब्लाऊज जर असेल तर आपण 2 इंचावरती घेतो. हे बघा, 2 इंचावरती एक मार्किंग करून घेतली आहे. आता शोल्डर आणि गळा रुंदी बघूयात. तर बघा, गळा रुंदी 2.25 घेते आणि शोल्डर 3.25 घेते. आता समोरच्या गळ्याची उंची आपण इथं कमी टाकली तर चालते, कारण की नंतर आपल्याला ब्लाऊज कटिंगच्या टायमिंगला आपण थोडंसं एक्स्ट्रा कपडा असं कट करून व्यवस्थित आकार देऊन घेऊ शकतो. तर हे बघा, आर्महोल 5.5 आणि गळ्याची उंची पण मी 5.5 घेतलेली आहे. आता छातीचा भाग आपला 9 आलेला आहे. 9 + 2 म्हणजेच किती, 11 इंचावरती एक मार्किंग करते मी. हे बघा, छाती रुंदीचा भाग टाकते आता तिथं. बरोबर 11 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. आणि समोरच्या गळ्याला आकार त्यावेळेस 2.5 इंचावरती मार्किंग करायची. वरती आपण 2.25 इंच घेतले, खाली 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते मी. हे बघा, व्यवस्थित. जर व्हिडिओ नसेल समजला, कुठल्या गोष्टी नसेल समजल्या, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आर्महोलचा भाग समोर आणि पाठीचा टोटल भाग आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायची असते. तर कारण की 1.5 इंचावरती मार्किंग केलेले असते ते निघतो पाठीचा भाग, आणि 1 इंचावरती मार्किंग केले असते तो निघतो समोरचा भाग. हे बघा, इथपर्यंत आता व्हिडिओ समजला. व्हिडिओ स्किप करू नका. तुम्हाला पण आवड असेल तर नक्की व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण असंच शिकायला सुरुवात करा. हे बघा, आर्महोलच्या भागाला आपण आता व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. हे बघा, ह्या पद्धतीने आता व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आर्महोलच्या भागाला. हा बघा, हे निघतो आपला पाठीचा भाग आणि आतमध्ये निघतो आपला समोरचा भाग. खूप सोपी पद्धत आहे आणि आपल्या गळ्याला असा आकार द्यायचा. नंतर आपण ब्लाऊजवरती पण थोडंसं व्यवस्थित शेप देऊन कट करून घेऊ शकतो. आणि समोरच्या भागाला म्हणजे क्रॉस पट्टीला आणि समोरच्या भागाला आकार देण्यासाठी आपण 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आणि त्याला या पद्धतीने आकार द्यायचा. हा झाला आपला समोरचा आणि पाठीचा भाग. आता पेपर कटिंग करून घेऊया. आणि असं काही नाही की प्रत्येकाची कटिंग वेगवेगळी असते. मी ह्या ज्या पद्धतीने शिवते ती पद्धत तुम्हाला मी सांगते.
आणि काहीही प्रॉब्लेम येत नाही, कारण की मी कस्टमरचे ब्लाऊज कंटिन्यू शिवते. एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसून जातात, काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि जर कोणाला शोल्डरचा वगैरे प्रॉब्लेम येत असेल तर ते शोल्डर आपण क्रॉस वगैरे दाबू शकतो. समोरचा पाट्याचा भाग आता वेगळा करून घेऊया. क्रॉस पट्टी वेगळी करून घेऊया. आणि आहे असेच पूर्ण मापे असतात पेपरवरचे जे टाकायचे. फक्त जो आता आपण समोरचा भाग हा कट करतोय तो भाग आपल्याला फक्त अर्धा ते पाऊण इंचाने अस्तरवरती वाढवायचा असतो. कोण पाऊण इंचाने वाढवतं, पण मी कंटिन्यू अर्धा इंचानेच वाढवते. अर्धा इंचाने वाढवलं तरी होऊन जातं शिलाई मार्जिनसाठी कपडा. समोरचा गळा निघला. आता हा झाला आपला समोरचा भाग. हाच फक्त पेपर आपला वाढवायचा असतो अर्धा इंचाने. समोरचा पाठीचा भाग आता झालेला आहे. आता आपल्याला बाहीचे मापं काढायचे आहेत. तर बाहीचे मापं काढताच काय करायचं, आपल्याला जे आपल्या जुन्या ब्लाऊजची बाहीची उंची आहे ती उंची घ्यायची आणि त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी अर्धा किंवा पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचं असते आपल्याला. तर कस्टमरने सांगितलं होतं मला 3.5ची बाही पाहिजे म्हणून. तर हे बघा मी 4 वरती मार्किंग करून घेते, कारण की अर्धा इंचच वाढवते मी, काय जास्त पाऊण इंच वाढवत नाही. पाऊण इंच वाढवायची गरज नाही पडते. आणि बाहीरुंदी म्हणजेच छातीचा चौथा भाग, त्याच्यावर आपण बाहीरुंदी काढतो. तर छातीचा चौथा भाग आपला 9 आलेला आहे. तर 9 + 1 म्हणजे 10. छाती रुंदीवरूनच आपण बाहीरुंदीची मापं काढतो. फक्त 1 इंच मार्जिनसाठी एक्स्ट्रा वाढवून घेतो. आता आपल्याला कॅप कट बऱ्याच जणांना येत नाही, त्यासाठी 2.5 इंचावरती अशी मार्किंग करून घ्यायची. नवीन शिकणाऱ्यांना बाही कशी काढायची हे समजत नाही आहे, तर यासाठी कॅप कटवरून कसं करणार, आपण 2.5 इंचावरती बरोबर मार्किंग करायची असते आपल्याला. आणि ते पूर्ण लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि आपला मेजरमेंट टेप आहे तो बरोबर 2.5 इंचावरती जे मार्किंग केले आहे त्यावरती बरोबर आपण काय करायचं, अर्ध्यावरती फोल्ड करून घ्यायचा. म्हणजे 10 आलेला आहे, तर म्हणजे 10चं निम्मं किती होते, 5. तर त्यावरती बरोबर एक मार्किंग करून घ्यायची. त्या मार्किंगवरती पण एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि वर चॅनलपासून खाली पाऊण इंच, परत त्या पाऊण इंचा लगतच खाली पाऊण इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची आपल्याला फिश कट काढण्यासाठी. आर्मोलच्या भागात 1.5 इंचावरती मार्किंग केली. शोल्डरच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग. आणि जर तुम्हाला जसं समजत तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी आणखी समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा. आता बाही फिटिंग घेताना काय करायचं, आपल्याला उलटा ब्लाऊज करून बाही फिटिंग घ्यायची. आणि बाही फिटिंग प्लस 2 इंच मार्जिनसाठी. मग जे आपली काय बाही फिटिंग आली असेल त्यामध्ये फक्त 2+ ॲड करायचं. तर 6.5 आलेली बाही फिटिंग, तर त्यामध्ये 2+ ॲड करून 8.5. तुम्ही या पद्धतीने कट करू शकता तुमचा जो ब्लाऊज असेल तो. कट करून घेऊया.
हा एक्स्ट्राचा पाऊण इंचाचा भाग निघतो, तो निघतो आपला समोरचा भाग. झाला आता पाठीचा समोरचा भाग आणि आपली स्लीव्स पण कटिंग करून झाली आहे. आता काय करायचं, व्यवस्थित आपल्या अस्तरवरती मार्किंग करून घ्यायची. आणि पाठीचा भाग टाकता वेळेस कधी पण आपलं अस्तर आहे ना ते जॉईंट बघायचं आणि त्या साईडने आपला पाठीचा भाग टाकून घ्यायचा. आणि एक एक पार्ट व्यवस्थित टाकून घ्यायचा म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम पण येत नाही. हा आपला समोरचा भाग, हाच भाग खालच्या साईडने आपल्याला आपला अर्धा इंच वाढवायचा असतो. कोण पाऊण इंच वाढवतं, पण पाऊण इंच वाढवायची गरज पडत नाही. तर तुम्हाला कॅमेरा समोर करून दाखवते मी, पाऊण इंचच वाढवायचा असतो. हे बघा, व्यवस्थित आता वाढून घ्यायचा. अर्धा इंच वाढवलाय फक्त. तुम्हाला पाहिजे असेल जास्त तर पाऊण इंच पण तुम्ही वाढवू शकता. आपली योगपट्टी, कोण त्याला क्रॉसपट्टी पण बोलतं, योगपट्टी पण बोलतं. व्यवस्थित मार्किंग करून द्यायची, कमी जास्त झालं नाही पाहिजे. आता आपलं स्लीव्ज राहिलेली फक्त टाकायची. आता या अगोदर आपण कट करून घेऊया. पण आठवण करून पाठीचा जॉईंट भाग हा नवीन शिकणाऱ्यासाठी मेन पॉईंट आहे. पाठीचा भाग हा जॉईंट कपड्यावरती टाकावा लागतो, म्हणजे आपल्याला जिथून बंद बाजू असते ब्लाऊज पिसाची तिथं. हा झाला आपला पाठीचा समोरचा भाग. आता स्लीव्स कट करून घेऊया. खिडकी लाव, खिडकी लाव. दोन काढ भांडे सगळे. टॉपलेटला पण दे. मेन फॅब्रिकवरती पण आता टाकून कट करून घेऊया. आता फक्त तुम्हाला टक्स कसे टाकायचे कुठं तेच फक्त. आता मी टक्स फोर टक्स ब्लाऊजचे टक्स कधी पण डायरेक्ट आपलं जे कपडा आहे त्याच्यावरती टाकते मी, पेपरवरती टाकत नाही. गरज पण पडत नाही पेपरवरती टाकायची. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगते मी. आपल्याला सगळं अगोदर आपण मेन फॅब्रिकवरती कट करून घेऊया सगळं ब्लाऊज. आता हे व्यवस्थित समोरचा आणि पाठीचा भाग आपला म्हणजे आपला अस्तर व्यवस्थित मेन फॅब्रिकला एक तर तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता, नाही तर आपलं फॅब्रिक गमने चिटकून घेऊ शकता. तुम्ही फॅब्रिक गमने चिटकून घेतलं आहे आणि आपला 9चा चौथा भाग आलेला आहे 36. म्हणजे असं आपण काउंट करून बघायचा. 36 आलेला आहे तर 3.6 घ्यायचं 36 म्हणल्यावर. आणि 3.6वरती एक आपल्याला मार्किंग करून घ्यायची. व्यवस्थित बघा, हे खूप महत्त्वाचे टिप्स आहेत. आणि त्या 3.6वरती आपल्या बरोबर वरती 2वरती एक मार्किंग करून घ्यायची 2 इंचावरती. आणि समोरचा जो टक्स मारतो आपण, हा खालचा टक्स आपल्याला अर्धा इंचाने मारायचा असतो. म्हणून तुम्हाला मी सांगते बरोबर. हे बघा, टोपल्यातले पण भांडे घासून. आणि त्या 2 इंचाच्या वरती बरोबर पाऊण इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची.
बरोबर 1.5 इंचावरती मार्किंग, हे बघा बरोबर 1.5 इंचावरती मार्किंग केली आहे. आणि त्याच 1.5 इंचाला लागून म्हणजे दोन्ही उजव्या आणि डाव्या साईडला दोन्ही पण साईडला आपल्याला काय करायचं, दीड इंचाची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. बघा 1.5 इंचावरती मार्किंग केली, समोरचा टक्स मारून घ्यायचा. परत त्याच पाऊण लगत वरती 2 इंच एक सोडून द्यायचं, 2 इंचावरती मार्किंग करायची, परत वरचा टक्स मारून घ्यायचा. खूप सोपी पद्धत आहे आणि 4 टक्स ब्लाऊज शिवण्यासाठी खूप सोपा जातो. आणि जो आपण लास्टचा टक्स मारणार आहोत तो टक्स खालच्या साईडला आपल्या 1.5 इंचावरती बघायचा आहे. बघा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि ती पण लाईन ड्रॉ करून घ्यायची. हे बघा किती सोपी मेथड आहे. 4 टक्स ब्लाऊज शिवायला एक अर्धा ते पाऊण घंट्यामध्ये होऊन जातो, काही डिझाईन वगैरे नसेल तर. व्यवस्थित आता त्याला मग थोडंसं डार्क करून घ्यायचं आणि हाच भाग दुसऱ्या भागावरती काय करायचं, असं थोडासा उमटून घेऊन द्यायचा. दुसऱ्या भागावरती मापे काढायची गरज पडत नाही. हे बघा व्यवस्थित आता असं छापून घेतलं तरी चालते, थोडंसं प्रेस करायचं हाताने. आणि फक्त खालचा टक्स आपल्या अर्धा इंचाने मारायचा असतो. आणि हे टक्सचा पण व्हिडिओ जर पाहिजे असेल तुम्हाला तर मला नक्की कमेंट करून सांगा. टक्स कसे मारते मी ते पण तुम्हाला मी नक्की सांगेन. हे बघा झाले आपल्या दोन्ही पण साईडची व्यवस्थित मार्किंग करून. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.